नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। रत्नागिरी शिवसेना नेते रामदास कदम यांनी अभिनेता आमिर खान यांना मिळालेल्या धमकीच्या प्रकरणापासून ते रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादापर्यंत विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली। आमिर खान यांना धमकी मिळणे चुकीचं असून त्यांना सरकारकडून योग्य सुरक्षा मिळाली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। तसेच 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ते संबंधित पक्षाच्या अंतर्गत विषय असल्याने त्यावर भाष्य करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावर मात्र रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली। शिवसेनेचे आमदार संख्येने अधिक असतानाही ज्येष्ठ नेते भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न देता दुसऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेत्याचा सन्मान राखावा असंही ते म्हणाले। याशिवाय खासदार सुनील तटकरे यांच्यावरही त्यांनी टीका करत उपरोधक टिप्पणी केली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा आहेत। जर 2 राष्ट्रवादी एकत्र आला तर काय घडू शकतं? मुळामध्ये एक गोष्ट मी सांगतो, हा त्या पक्षाचा विषय आहे, हा राष्ट्रवादी पक्षाचा विषय आहे, आमचा विषय होऊ शकत नाही। आता मला सांगा, उद्धवजी आणि एकत्र आले, आनंद आहे। उद्या सगळं कुटुंब एकत्र आलं, आनंद आहे। आम्हाला वाईट वाटत काय, चांगलं आहे ना, शुभेच्छा देणार, खूप शुभेच्छा। आमिर खान नंतर आता सलमान खान नंतर आता पुन्हा एकदा आमिर खानना बिश्नोई गँगनी धमकी दिलेली आहे, काय एकंदर? आमिर खाननी लग्न कमी करावीत। आमिर खाननी मला वाटतं लग्न कमी केली पाहिजेत। त्याची अधिकृत लग्न किती झाली, अनाधिकृत किती झाली तर बघा, म्हणजे कळेल तुम्हाला। हे धमक्या देणं हे काय योग्य नाही आहे। ते नट आहेत, त्यासाठी महाराष्ट्र शासन सक्षम आहे, पोलीस खातं निश्चितपणे सक्षम आहे, त्यावर कुठेही दुमत नाही। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था बिहारपेक्षा 100 पटीने चांगला आहे, त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाहीत। पण आता आमिर खानलाच का धमक्या लागल्या आहेत, त्याचं पण आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं। धन्यवाद। कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी वन परिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात विकसित करण्यात आलेल्या नव्या साहसी पर्यटन सुविधांचं लोकार्पण राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले। वन पर्यटन राज्य योजना आणि टेस्ट इको टुरिझम अंतर्गत येथे झिप लाईन, विविध साहसी क्रीडा प्रकार, चिल्ड्रन्स पार्क आणि स्मृतिचिन्ह विक्री केंद्र अशा विविध सुविधा विकसित करण्यात आल्यात। लोकार्पणानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः झिप लाईनचा थरार अनुभवत साहसी पर्यटनाचा आनंद घेतलाय। एकाच परिसरात 7 धबधबे असल्याचा सवतकडा येथे नव्या आणि सुविधांमुळे पर्यटकांना निसर्गासोबतच साहसी पर्यटनाचाही अनुभव घेता येणार आहे। या प्रकल्पामुळे सवतकडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून अधिक वेगाने विकसित होईल असा विश्वास पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केलाय। बरोबर 1 वर्षापूर्वी निसर्गाच्या कुशीत दडलेला नितोडे, खेडगी आणि दोनवडे धबधब्याला आपण सगळ्यांनी लोकार्पण केलं होतं। एकाच ठिकाणी 7 धबधबे, सर्व कुटुंबियांसहित आनंद व्यक्त करता येईल अशा पद्धतीचे धबधबे, आणि त्यानंतर या परिसराला ज्या पद्धतीनं पर्यटकांची गर्दी वाढली ती बघता बघता पर्यटनाचं एक कोल्हापूर जिल्ह्यातलं महत्त्वाचं केंद्र म्हणून सुद्धा नावारूपास आजचा हा धबधबा आला आहे। आज आपण या ठिकाणी आलो आहे 1 वर्षानंतर एक नवीन या ठिकाणी असणाऱ्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या शुभारंभाच्या निमित्तानं नवीन सर्व आपले जे काही उपक्रम आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीनं असणारे झिप लाईन आहे, लहान मुलांच्यासाठी असणारा चिल्ड्रन्स पार्क आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत। एका बाजूला निसर्गाच्या कुशीत दडलेल्या 7 धबधब्यांचा आनंद आणि त्याचबरोबर संपूर्ण कुटुंबियांसहित सुद्धा एक दिवसाची टूर होईल अशा पद्धतीचा या धबधब्याला आज या ठिकाणी नवीन सेवांचं लोकार्पण आम्ही करतोय। बघता बघता कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्त्वपूर्ण सेंटर अशा पद्धतीचं या संपूर्ण परिसराचं रूप बदलेल अशा पद्धतीच्या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो।